ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक. ठाणे आरटीओ समोर मनसे सोमवारी आंदोलन करणार. आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं, मनसे नेते अविनाश जाधवांचं आवाहन. कोल्हापुरात पूर्वविमानस्थळामधून युवकाची हत्या. फुलेवाडी रिंग रोड परिसरातली मध्यरात्रीची घटना. हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. कल्याणमध्ये नागरिकांची ऑनलाईन फसवणूक. ऑनलाईन टास्क देत नागरिकांना दाखवलं पैशाचा आमिष. गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला. फसवणूक झालेल्या नागरिकांचा पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ. बीडमध्ये पत्नीकडून पतीला मारहाण. पतीचा मृत्यू. अंबाजोगाईमधील खळबळजनक घटना. पत्नीवर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. जेसीबी लावत निवघा गावातील अतिक्रमण हटवलं. नांदेडच्या हातगाव तालुक्यामधल्या निवघा इथे कारवाई. गायरान जमिनीवरील अतिक्रमण तहसीलदार सुरेखा नांदे यांनी हटवलं. हिंगोलीमध्ये 17 सप्टेंबरपासून कुणबी प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होणार. हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची माहिती. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप होणार. अक्कलकोटमध्ये नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यानं आजीचाही मृत्यू. आजीला स्मशानभूमीतच आला हृदयविकाराचा झटका. नातवाचा अपघातामध्ये झाला होता मृत्यू. नांदेडच्या लिंबीगाव पोलिसांची वाळू माफियांवर धडक कारवाई. अवैधरित्या वाळू उपसा करणारे तराफे पोलिसांनी टाकले जाळून. रेती उपसा करणाऱ्या इंजिनसह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. थर्माकॉलवर बसून पार करावी लागते 600 फूट नदी. पुलाचे अर्धवट कामामुळे शेतीमध्ये जाण्याचा मार्ग बंद. पुलाचं काम करून रस्ता सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी.